झी 24 तास एक पाऊल पुढे। राधा सौरभचा सुखी संसार सुरू असतानाच आता मालिकेत आलाय एक सॉलिड ट्विस्ट। केदारने आता राधा सौरभच्या नात्यात दुरावा निर्माण करायला सुरुवात केली आहे। पाहूया सध्या काय सुरू आहे या मालिकेत। मिताली तू शांत हो। हे बघ मला कळतंय की कठीण आहे असं, पण वडिलांच्या अपघाती निधनाने मिताली कोलमडून गेलीये। सौरभ आणि केदार यावेळी मितालीला धीर द्यायला तिच्या घरी जातात, मात्र तिथे घडतं काहीसं असं। माझे बाबा ना खूप सेफली गाडीने चालवायचे। मी सांगतो कसं झालं ते। चाल चाल ऐकून तर तू शांत हो, काळजी करू नकोस, मी बघतो। हे बघ तुमच्या वडिलांशी माझे संबंध चांगले आहेत ना, म्हणून मी आजपर्यंत काही बोललो नाही। पण जर याचे काही धागेदोरे सापडले तर याला पहिली गोळी मी घालेन। एक मिनिट। सौरभ आणि इन्स्पेक्टर मध्ये वाद होतो। अंगाला हात लावायचं काम नाही। अंगाला हात लावला ना सोडणार नाही तुम्हाला। तू मला बघून घेणार? हे घेऊन चला याला पोलीस स्टेशनवर, दाखवतो याला इन्स्पेक्टर म्हणजे काय असतं ते। चले चल। आणि केदार तू असं समजू नकोस तू सुटलास म्हणून। म्हणजे असं सगळं झालंय तर सौरभ वैतागणारच ना, साहजिक आहे। म्हणजे उगाचच पोलिसांनी कोणावर याळ घेतला तर कोणीही चिडेल। तर दुसरीकडे सीमा आणि मार्कंड घरी परतलेत। त्यातच सौरभच्या मदतीला कोणीही न जाण्याची सक्त ताकीद सीमाने घरच्यांना दिलीये। कुणीही पोलीस स्टेशनला जायचं नाही। सीमा, सौरभ आणि त्याची बायको बघून घेतील काय ते। त्याची बायको सक्षम आहे त्याला सोडवायला। सीमा वहिनी, पण आपला सावऱ्या आपल्या घरातलं कुणीही जाणार नाही। केदार जर इनोसेंट असेल, निर्दोष असेल तर त्याला काही नाही होणार। एक मिनिट, निर्दोष असेल तर म्हणजे तो दोषी असं म्हणायचं? इकडे राधा आणि सौरभ मध्येही भांडणाची ठिणगी पडते। त्यामुळे आता राधा सौरभचं नातं काय वळण घेणार, दोघांना वेगळं करण्याचा केदारचा प्लॅन यशस्वी होणार का तेच पाहायचं। माझं इंटेन्शन लक्षात घे मला ना। चांगलं माहितीये तुझं इंटेन्शन। तुला केदारचा राग आहे, ओके, पण काही झालं ना तरी माझा सख्खा भाऊ आहे तो। त्याच्याबद्दल बाहेरचं कोणीही काही बोलणार असेल ना तर मी भडकणारच ना। सौरभ, तू काय इतका प्रोवोक होतोयस? हे बघ, सुरुवातीला ते सगळ्यांवर संशय घेणारच। त्यात केदारचं आणि त्यांचं ऑलरेडी वाजलं होतं, त्यामुळे ते असं बोलणारच। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। मानस काय बोलला हे लक्षात आहे ना तुझ्या? झी 24 तास एक पाऊल पुढे।